लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी लवकरच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येऊ शकतात। त्यांच्या दौऱ्याची तयारी प्रदेश काँग्रेसकडून करण्यात येत आहे। या दौऱ्यात ते महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची बैठक घेणार असल्याची माहिती आहे। महाराष्ट्रातील काँग्रेसची भूमिका आणखी बळकट करण्यासाठी हा दौरा असणार आहे। त्यांच्या या दौऱ्यानिमित्त काँग्रेसचं शिबिर आयोजित करण्यात आलं आहे। या शिबिरात राहुल गांधी मार्गदर्शन करणार आहे। छात्रों की गूंज या कार्यक्रमालाही राहुल गांधी हजेरी लावणार आहेत। संदीप राजगोळकर अधिक माहिती देत आहेत। संदीप, प्रसन्न, प्रामुख्याने पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर राहुल गांधींचा दौरा नियोजित ठरवला जाऊ शकतो अशी माहिती मिळते। काल टिळक भवनामध्ये एक बैठक पार पडली। प्राथमिक चर्चा त्या बैठकीमध्ये करण्यात आली आणि आतापर्यंत उत्तराखंड, राजस्थान या 2 राज्यांमध्ये छात्रों की गूंज हा कार्यक्रम झालेला आपल्याला माहिती आहे। हजारो विद्यार्थ्यांसोबत राहुल गांधी एकाच वेळेला संवाद साधत असतात आणि महाराष्ट्रामध्ये कुठं करायचा, पुण्यात करायचा की नागपूरला करायचा याबाबत अजूनही साशंकता आहे। पदाधिकाऱ्यांमध्ये त्याबाबत चर्चा चालू आहे। हायकमांडशी देखील संपर्क त्याबाबत केला जातोय। खरं तर 1 ऑगस्टला पुण्यामध्ये छात्रों की गूंज हा कार्यक्रम नियोजित होता, मात्र त्याच वेळेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे पुण्याच्या दौऱ्यावर होते, त्यामुळे त्यावेळेला तो कार्यक्रम होऊ शकला नाही। पण कदाचित पुणे किंवा नागपूर या 2 शहरांपैकी एका ठिकाणी हा कार्यक्रम होऊ शकतो। दुसरं, राहुल गांधी येत असल्यामुळे पदाधिकाऱ्यांसाठी एक दिवसात अधिवेशन घ्यायचं देखील शिबिर एक घ्यायचं नियोजन चालू आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून, ज्यामध्ये राहुल गांधी हे स्वतः मार्गदर्शन करणार आहेत। कारण बरेच दिवस झालं, म्हणजे 2024च्या निवडणुकीनंतर राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले नाहीत। पदाधिकारी असतील, मोठे नेते असतील यांच्याशी संवाद तो झालेला नाही। आणि आता जर पाहिलं तर जेनजीचं आंदोलन असेल, अधिवेशनातली भूमिका असेल, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी आल्यानंतर महाराष्ट्र सरकारवर देखील नक्कीच ते टीका करू शकतील। त्यामुळे त्यांच्या दौऱ्याला नक्कीच महत्व आहे आणि एकंदरीतच तारीख जरी निश्चित नसली तरी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये राहुल गांधींचा दौरा हा नियोजित केला जाऊ शकतो। धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।